उपलब्धता दिली त्याबद्दल त्या शेलार बंधूंचे आम्ही खूप खूप आभार मानतोय. मॅचला सुरुवात होते. सगळे आपण मैदानाच्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय तो म्हणजेच महेश. पहिला चेंडू खेळताना या ठिकाणी नक्कीच लॉंग स्टॉप लेजर मध्ये चेंडू धावतोय सीमा रेषेच्या बाहेर 4 धाबांसाठी. या चौकारांशी धावसंख्येचं अकाउंट उघडलं गेलं. 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. आकाश कानात आणि अक्षय धुमाडा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यानंतर सन्मान्य श्री दिनेश जाबर साहेब शिवसेना शाखा प्रमुख ठाणे मानपाडा यांच्या सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय कारण की त्यांनी सुद्धा या स्पर्धेला भरपूर मोठी जे आहे ती सहकार्य दिलेलं आहे. ते सहकार्य नक्कीच आम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये किंवा उद्याच्या सत्रामध्ये आम्ही नक्कीच इथे डिक्लेअर करणार आहोत किती 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 कोणाकडनं हे नक्की चालेल. दरम्यान या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकाच वरती समाधान मानलं जाते बघा. दुर्घटनाचे देर बरी लेग बाईच्या रूपाने धाव पुढे सरकली जाते. श्री कृष्णा लोखंडे पोमन ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. यानंतर होणारा जो मॅच आपण पाहणार आहोत तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स बेंडेपाडा ए आणि आई सोनसरी तांबडमाळ या 2 संघादरम्यान. दरम्यान हा चेंडू किती धावा देऊन जातोय तर 1 धावेनं धावफलक थोडासा पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती 6. चेंडू टाकून झालेत या षटकाच्या आतापर्यंत ते म्हणजे 3. या आयोजनामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे सुद्धा खूप खूप आभार कारण की कुठल्याही गोष्टीला प्रेक्षक सुद्धा महत्त्वाचे असतात. हॅलो ऑफच्या दिशेनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी 2 धावा सहजतेने मिळाल्या. या 2 धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावर धावा लागले जातात ते 8. धावा धावफलकावरती. काही आमचे देणगीदार मायबाप राहिलेले आहेत त्यांची सुद्धा नाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बघा. चेंडू किती सुंदर टाकले जातात. खोलवर डब्याचे चेंडू टाकले जातात. गोलंदाजाला नक्कीच अंदाज आहे या फलंदाजांचा कारण की थोडी तरी वीट दिली फलंदाजांना तर नक्कीच मोठ्या फटक्यासाठी दोन्ही फलंदाज जातात. याचाच अर्थ आपण जर पाहिला तर एक नबीतुली गेंदबाजी नक्कीच एक चांगली गोलंदाजी समजभरी गोलंदाजी या ठिकाणी हाताळली जाते. धावफलक आपण पाहू शकता. सुरेख अशी एक गोलंदाजी अष्टभुजा लहुपाडा संघाच्या माध्यमातून. यष्टांमध्ये चेंडू टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू जवळजवळ क्रीजमध्ये चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळला जातो चेंडू आणि या ठिकाणी थ्रो बघा कुठे खेळपट्टीच्या मधोमध थ्रो आणि त्यामुळे आपण जर पाहतोय 2 धावा नक्कीच मिळाल्या जातात. 2 धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती धावा लागल्या जातात ते 11. मैदानामध्ये एक षटक समाप्त झालं. धावसंख्या 11. आपण 2 षटकानंतर आपण टॉसकडे जाणार आहोत. दोन्ही संघाची संघटना जे आम्ही अनाउन्स केलेली आहे त्यांनी लक्षात ठेवायचं आणि लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. समीर सरळ फटका खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न मात्र फिल्डिंग तेवढीच चांगली आणि इथे मात्र आपण पाहू शकता 2 धावा ह्या नक्कीच मिळाल्या जातात. 1 शॉट एक अडकुड. तुम्ही रेषेला टच करून पळू शकत नाही. रेषेच्या आतमध्ये तुम्हाला जावं लागेल. तुमची बॅट तिथपर्यंत नाही. एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो 12 या धावसंख्येवरती.
यस, अतिशय चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. जसं म्हटलं होतं की लाईन ही जी रेषा आहे ती रेषा पंचांच्या अखत्यारीखाली असते, पंचांच्या अधिकाराखाली असते. जसं म्हटलं होतं की लाईन बिलॉंग्स टू अंपायर, तेच या ठिकाणी बघायला मिळालं. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी, या ठिकाणी फाईन खेळण्याचा प्रयत्न केला तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अगोदरच या ठिकाणी नक्कीच चांगल्या पद्धतीने थोडासा मंदावला होता, त्याचा फायदा झालाय. धावफलक 1 न पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 14. यानंतर गावदेव स्पोर्ट्स बेंडीपाडा ए आणि आई सोरसोरी तांबडमाळ या दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, डीप स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी अक्षय हा बाद. अक्षय बाद झालाय. धाव संख्या 14 असताना मागील मॅचचा हिरो विशाल इंगळे मैदानाच्या आतमध्ये येत असताना काय सुरेख फटका होता, मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याने कुठलीच चूक केली नव्हती. लवपाडा संघाने एक चांगला स्टडी या ठिकाणी केला होता आणि गोलंदाजीला चांगलं क्षेत्ररक्षण हे दिलं होतं. आजच्या दिवसातील आपण जर पाहिलं तर नक्कीच एक चांगला मॅच आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल. आपण नक्कीच आपला जो फॉर्मॅट ठरलाय, पहिल्या मॅचचा विनर आणि दुसऱ्या मॅचचा विनर, तो तिसरी मॅच खेळतोय, म्हणजेच दुसऱ्या फेरीचा पहिला सामना खेळतोय. तर इथे आपण जर पाहिलं तर चौथ्या मॅचचा म्हणजेच पहिल्या फेरीतील चौथ्या मॅचचा विनर आणि 5व्या मॅचचा विनर आपण पाहतोय की दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच खेळत असताना जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. यष्टिरक्षकाकडनं चूक झाली होती ऑलरेडी, मात्र क्षेत्ररक्षकाने ते सांभाळलाय मोर्चा आणि त्यामुळे आपण पाहू शकतो. झालेत रघुदादा, वेलकम आपलं झालेत. रघुदादा वेलकम आपलं सुद्धा, आणि स्टेजवरती बसून घ्यायचंय. रघुनाथजी मस्कर यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती असं नसतं बाबा. श्री सुनील पागी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलंय, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी आकाश कानात बाद झालाय. काय जबरदस्त गोलंदाजी. जयेश वाडू होता गोलंदाज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज जयेश याच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली. एक मोठा तगडा फलंदाज त्याने बाद केलाय. पाहणं गरजेचं कुठला फलंदाजाला मैदानामध्ये पाठवलं जाईल. चला क्विक करायचं, जरा क्विक हालचाल करायची आहे, कारण की कालच्या दिवसामध्ये एक सामन्याची एक षटक आपल्याला कमी करावं लागलं होतं. त्यामुळे विनंती असेल की थोडीशी जरा घाई करा. आकाश बाद झाला, त्याच्या जागेवरती अजित येतोय. अजित इंगळे आणि विशाल इंगळे ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये असेल. चेंडू शिल्लक असलेले शेवटच्या षटकाचे 5. या इनिंग मध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 20 धावा धावफलकावरती लागल्यात, ज्यांची अपेक्षा आहे नक्कीच जेव्हा आपण पाहतोय की एक चांगला स्कोर होत असतो. चला दरम्यान आपण पाहू शकता काय घडतंय काय बिघडतंय क्षेत्ररक्षणामध्ये. आपण जर एक पाहिलं तर नक्कीच एक शॉर्ट फाईन डीप फाईन लेग आहे, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे का आणि लॉंग ऑन असे ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. एक शॉर्ट लेग सुद्धा आहे.
सरळ खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज, सुंदर क्षेत्ररक्षण आणि अजून एक गडी बाद केला जातोय अजितच्या रूपाने. काल अजित इगले आणि ऑन हॅट्रिक असेल तो म्हणजेच जयदीप. क्लीन बॉल. आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक आणि या टुर्नामेंटची तिसरी हॅट्रिक बघायला मिळते. विकेट हॅट्रिकचा जर विचार केला, जबरदस्त अशी कामगिरी या ठिकाणी बघायला मिळाली आहे. काय जबरदस्त कामगिरी गोलंदाज जयेश वाडू याच्या माध्यमातून. जयेश याने त्याचा बेस्ट बॉल या ठिकाणी हाताळला गेला आणि आता मात्र बाद केलं ते जयदीप कोठारी या फलंदाजाला. जसं म्हटलं जातं की तुम्ही जर ऑन हॅट्रिक असाल विकेट घेण्यासाठी तर तुमचा बेस्ट चेंडू तुम्हाला टाकायचा असतो आणि तेच जयेश वाडू यांनी केलं आणि त्याला यश मिळालं जातं. आतापर्यंत एकही धाव न देता त्याने 3 गडी हे लागोपाठच्या चेंडूवरती बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. एक सर्वात महत्वाची गोष्ट, शेवटचं षटक मैदानामध्ये आहे आणि विशाल इगळे हा नॉन स्ट्रायकरवरती आहे, ज्याने की मागील मॅच मध्ये जबरदस्त 48 धावा केल्या होत्या. खूप खूप स्वागत आहे निकेश सावर, आमचे जुने मित्र आणि आता सुद्धा सध्या जरा लुप्त झालेत, क्रिकेटपासून लांब आहेत, मात्र क्रिकेट प्रेक्षक म्हणून ते नेहमी हजेरी लावत असतात. त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. त्यानंतर तांबडमाळचा संघ उपस्थित झालाय, म्हणजेच नक्कीच अविनाशजी ठाकरे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. जर आले असतील तर आपल्याला स्टेजवरती येण्याची विनंती केली जाते. दरम्यान निर्धाव चेंडूची समाप्ती, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि विशाल नॉन स्ट्रायकरवरती आहे. बघा कसं होतंय, कालच्या दिवसामध्ये एक चूक झाली होती बेलकडी संघाच्या माध्यमातून. त्याने रोशन याला मागे ठेवलं होतं आणि त्याचा त्रास त्यांना झाला. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी फाईन खेळण्याचा प्रयत्न केला, तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू डिक्लेरेशन झोनच्या आतमध्ये गेलाय. इथे 2 धावा मिळतील आणि या 2 धाब्याने धाव फलक मात्र पुढे सरकेल. धाव फलकावर धावा लागल्या तर त्या 22. बघा तुम्ही चांगल्या खेळाडूला शॉर्ट ओव्हरच्या क्रिकेटमध्ये मागे ठेवाल तर हा त्रास तुम्हाला सहन करावा लागतो, किंवा मग स्ट्राईक पासून लांब ठेवाल तरी सुद्धा. कालचा एक खेळाडू आला, त्याने 2 चेंडू डॉट खेळले. रोशन जो होता नॉन स्ट्रायकला उभा होता, जर त्या ठिकाणी रोशनला एखादा चेंडूवरती एक्स्ट्रा स्ट्राईक मिळाली असती तर कदाचित त्या सामन्याचा रिझल्ट वेगळा असता. तसंच या ठिकाणी आपण पाहतोय की थोडासा धाव संख्या थांबलेली आहे. त्याचं कारण आहे की विशाल या ठिकाणी नॉन स्ट्रायकवरती उभा आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, फलंदाज करण्यासाठी सज्ज होत आहे गणेश. या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडलंय. निर्धाव चेंडूची समाप्ती, फक्त 2 धावा दिल्या आणि महत्वाचे 3 फलंदाज बाद केले होते. पहिला फलंदाज बाद केला होता तो म्हणजेच आकाश कानात, दुसरा अजित इगळे आणि तिसरा जयदीप कोठारी. याला 3 फलंदाजांना बाद करून एक महत्वाची हॅट्रिक या ठिकाणी अर्जित केली गेली आणि फक्त 2 धावा दिल्या. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेला. 23 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. चला, समोरचे 2 संघ जे आहेत त्यांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. राहुल अंधेर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गावदे स्पोर्ट्स भेंडीपाडा ए विरुद्ध आई सोनसरी तांबडमाळ असा मॅच या ठिकाणी आपण यानंतर पाहणार आहोत. तर टॉस बॉक्स मध्ये जाऊया राहुल अंधेर यांच्या जोडीला. चला, भेंडीपाडा ए टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
चला भेंडीपाडा संघाचा एखादा प्रतिनिधी आला असेल तरी यायचं, नाणेफेकी केली जाईल दोन संघांमध्ये. मात्र विनंती असेल जो प्लेइंग 11 मध्ये असेल त्याला टॉस करण्यासाठी विनंती केलं जात आहे. नाणेफेकी केली जाईल दोन संघांमध्ये. माननीय श्री रघुनाथ मस्कर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला आहे गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा आणि एका साईडला आहे आई सोनसरी तांबडमाल हा संघ. नाणेफेकी केली जाते. पलटफेडा असा कॉल आहे आणि पलटफेडा चाललेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं. दरम्यान नाणेफेकी जिंकली आहे तांबडमाळ या संघाने आणि तुम्ही प्रथम काय स्वीकारणार आहात? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण घेतलं. किती धावांपर्यंत रोखण्याचा समोरच्या संघाला तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी. येस, धन्यवाद. हे ते तांबडमाल संघाचे संघनायक ज्याने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. समोरचा संघ ज्याने नाणेफेकी हारल्या. जर तुम्ही नाणेफेकी जिंकली असती तर काय स्वीकारले असतं? बॅटिंग स्वीकारली असते. येस, म्हणजे आमच्या मनासारखंच झालं. तुम्ही किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 40. येस, 40 म्हणजे 40 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील. तर नाणेफेकी झाली दोन संघांमध्ये. एका बाजूला बघितलं तांबडमाळचा संघ आणि एका बाजूला भेंडीपाडाचा संघ. तर नाणेफेकी जिंकली तांबडमाळ संघाने आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी प्राचार्य दिले जाते ते म्हणजे भेंडीपाडा संघाला. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक गुरुवर्य मित्र सागर माळी सर. थँक्यू. मी विनंती करतो या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत राजेश दिवा कर्नालपाडा या परिसरातून, तर त्यांचे खूप खूप स्वागत करतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर आणि निमेश थापड. या सामन्याला सुरुवात होते. प्रदीप सरांचा इशारा आलाय की सामन्यालाही सुरुवात झालेली आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अजय किरकिरे. पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी. बघा प्रेक्षकांना धावा कमी असं समजू नका, कारण की हा सामना एक अतिशय सामना होण्याची शक्यता आहे. एक चांगला सामना होऊ शकतो. मात्र जिद्द असायला हवी ती न्यू स्टार स्पोर्ट्स व मडवीपाडा संघाच्या खेळाडूंमध्ये, गोलंदाजांमध्ये. स्वतःला नक्कीच शाबासकी द्यायला हवी. स्वतःला नक्कीच स्वतःचे पाठ ठोपटायला की आम्ही हे करू शकतो. तेच नक्कीच या ठिकाणी करावं लागेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला आहे, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला दस्तक देऊन या ठिकाणी चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. क्या बात आहे समीर. सुरेख फलंदाजी. बघा काय झालं. मला वाटतं समीर बुरकुंड या अगोदरचा मॅन ऑफ द मॅच होता आणि त्याला त्यांनी पुढे प्रमोट केलाय. त्याला जास्तीत जास्त चेंडू खेळण्यासाठी त्यांनी स्ट्राईकवरती पाठवलाय आणि त्याला प्रमोशन दिलाय. त्याचा फायदा त्याने घेतलेला आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला, मात्र सामना संपलेला नाही आहे. 6 धावा फक्त मिळाल्या आहेत. अजून सुद्धा दिल्ली अभी भी बहुत दूर आहे असं म्हणावं लागेल. 3 षटकांचा हा मॅच आहे प्रेक्षकांनो. ऑनसाईडच्या दिशेनं सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अक्षय चेंडूला उचललेला आणि फेकेल तोपर्यंत 1 धाव. एका धावावरती समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेट झाली. समीर गेला नॉनस्टिकनवरती आणि स्ट्राईक वरती आलाय तो म्हणजे निमेश थापड. याच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजीची शैली आहे. मात्र पाहूया कशा पद्धतीने तो कसे फटके मारण्यासाठी पसंती दाखवतोय हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. लो स्कोरिंग गेम. 18 चेंडू मध्ये किती धावांची गरज होती तर 23. त्याच्यातल्या धावा आल्या त्या 7. 15 चेंडू 16 धावांची गरज. हवेमध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आरपार सीमा पार. हा आलाय प्रेक्षणीय षटकार. सामना नक्कीच या ठिकाणी थोडासा झुकताना, मात्र सामना अजून सुद्धा बाकी आहे. पाहूया कशा पद्धतीने पुढे येणाऱ्या चेंडूंचा फेस केला जाईल. मात्र सामना एका बाजूने झुकवला जातोय. पारडा जड झालाय ते म्हणजे लहूपाडा या संघाचं. आणि जरी जड झालेलं असलं तरी सुद्धा ते कसं हलकं केलं जाईल की मग तशाच पद्धतीने जड होत जाईल येणाऱ्या चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. संधी निर्माण झाली आहे. संधीचं सोनं केलं जाईल का? विशाल या ठिकाणी चेंडूच्या खाली, मात्र इथं त्याच्याकडनं चूक झाली. चेंडू या ठिकाणी खाली पडलाय, धरणीला आदळलाय. इथे 2 धावा घेण्याची संधी दिली आहे ती म्हणजे निमेश आणि त्याच्या संघाला. टेक द कॅच विन द मॅच हे समीकरण, हे सूत्र मात्र या ठिकाणी खोडून काढलंय आणि सूत्र चुकलंय. परिणाम गणित चुकत असताना दिसतंय. दरम्यान धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच
15 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा लॉर फुल टॉस स्ट्रेट टू द फिल्डर. वन बाउन्स न कलेक्ट करण्याचा प्रयत्न, अंदाज चुकला आणि चेंडू सटकला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. निमेषाच्या बॅटमधून आलेला अजून एक खणखणीत असा चौकार जातोय. धाव संख्या होती ती 19. 4 धावांची गरज आहे. 12 चेंडू मला वाटते अजून सुद्धा शिल्लक असतील आणि या 4 धावांसाठी किती धडपडावं लागेल अजून. अष्टभुजा लहूपाडा या संघाला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळेल किंवा मग पहिल्याच चेंडूमध्ये खेळ तमाम केला जाईल, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. गोलंदाज अजय किरकिरा या गोलंदाजाने मात्र भरपूर धावा दिल्यात. 12 चेंडू 4 धावा डिफेंड करायच्यात. ॲटिट्यूड कसा असेल, दृष्टिकोन कसा असेल या सामन्याकडे पाहण्याचा न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा संघाचा ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. अमित मस्कर यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये त्यांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावलेली आहे, त्यांचे सुद्धा वेलकम असेल. गोलंदाजी मार्कवरती जयदीप. या ठिकाणी बिरकावला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. खेळ खलास झाला पहिल्याच चेंडूवरती. म्हटलं होतं की खेळ खलास पहिल्याच चेंडूवरती होईल किंवा 12 चेंडू वाट बघावी लागेल. त्याचं उत्तर आलंय. संघ जिंकलाय अष्टभुजा लहूपाडा संघ. खूप खूप अभिनंदन. मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा संघाचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. जयेश वाडू मॅन ऑफ द मॅच. 1 हॅट्रिक आणि फक्त 2 धावा, 2 डॉट डिलिव्हरीज. तर या जयेश आणि आपला मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक स्वीकारा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव सन्मान्य श्री अविनाशजी ठाकरे, जर आपण या ठिकाणी आला असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण मान्यवर कक्षमध्ये येऊन